चला तर आता आपण बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता ते आपण मॅश करून घेऊयात हाताने. अशा पद्धतीने आपण बटाटे एकदम बारीक असे मॅश करून घेऊयात. आता हे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपण उकडलेले वाटाणे टाकून घेऊयात. वाटाणे उकडून घेऊयात म्हणजे ते आपल्याला मध्ये खाताना तुटच करणार नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेऊयात. आता त्याच्यामध्ये लाल तिखट, मटण मसाला, थोडासा गरम मसाला, कोथिंबीर आणि मीठ हे सगळं टाकून घेऊन ते सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण एकजीव करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण कणिक घेऊयात. इथे तुम्ही मैदाही घेऊ शकताय. इथे मी कणिक घेतलेली आहे गव्हाची आणि कणकेची आपण पोळी लाटून घेऊयात आणि त्या पोळीला अशा प्रकारे कट करून घेऊ. त्याच्यावर तेल लावून असे आपण हाताचे छोटे मुटका करून त्या मिश्रणाचा घेऊन तो रोल करायचा. आपण थोडंसं कणकेला पोळीला थोडं तेल लावायचं कट केलेल्या भागाला, म्हणजे ते चिकटून राहील. अशा पद्धतीने त्याला आपण रोल करून घेऊया. बारीक बारीक रोल आपण करून घेऊयात तयार. सर्वच कट केलेल्या पट्ट्यांवरती सर्वच पद्धतीने अशा प्रकारे तेल लावून घेऊन अशा प्रकारे छोटी गोळी त्याच्यावर ठेवून ते असं रोल करून घ्यायचं. हे मैद्याचं पण करू शकताय तुम्ही, मैद्याच्या पिठाच्या रोल्स. तुम्ही बघू शकताय आपण कशा पद्धतीने इथं रोल करून घेतोय. नंतर एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. हे आपल्याला तळायचे नाही आहेत, फक्त फ्राय करायचे. त्याच्यामुळे थोडंसंच तेल घ्या आणि एक एक करून एक साईड अशी फक्त तळून घ्या. शॅलो फ्राय करायचं आपल्याला, पूर्ण कंप्लीट फ्राय नाही करायचं. त्याच्यामुळे जास्ती तेल काय वापरू नका. असं अलटी पलटी करून एक साईडने ते अशा थोड्या तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. म्हणजे ते जास्त तेलकट होत नाही. खाताना आपल्याला त्याच्यात तेल लागत नाही जास्त. अशा प्रकारे आपण त्याला फ्राय करून घ्यायचे. हे असं त्याला असं ब्राऊन कलर आलेला दिसतोय आपल्याला. अशा पद्धतीने ते छान असं भाजून घेतलंय आपण तेलामध्ये त्याला. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात सगळं. अशाच पद्धतीने आपण केलेले सर्व रोल्स तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. त्याच्यातही मिश्रण आपण उकडून बटाटा वगैरे घेतल्यामुळे आपल्याला ते मिश्रण असं कच्चं असं लागणार नाही. खाताना खूप छान लागेल आणि कांद्यामुळे थोडासा फ्लेवर पण येतो त्याच्यामध्ये. आणि हे वरचं आवरण आहे ते पण असं क्रिस्पी झालेलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला खातानाही खूप छान वाटतं. हे तुम्ही नाश्त्याला वगैरे सुद्धा करू शकताय सकाळी.
किंवा टाईमपास म्हणून करू शकताय. हे अशा पद्धतीने आपले रोल्स झालेले आहेत. एकदम छान, सुंदर आणि कुरकुरीत क्रिस्पी पोटॅटो रोल तयार